नमस्कार शेतकरी मित्रांनो, Z9 मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 30 ते 35 दिवसामध्ये कोणत्या अशा ग्रेड आपल्याला सोडायच्या आहे ज्याद्वारे जबरदस्त फुल सेटिंग आपल्याला पुढे चालून दिसणार आहे, आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न भेटू शकणार आहे। अनेक वेळा काय होतं आपल्याला माहीत नसतं आणि अनेक दुकानदार त्यांचा फायदा होण्यासाठी अनेक अशा व्यर्थ आपल्याला ज्या ग्रेड देऊन टाकतात, ज्याद्वारे झाडाच्या स्टेजला ज्या वाढीच्या झाड वाढीच्या किंवा नायट्रोजनयुक्त किंवा फॉस्फेटयुक्त या अशा ग्रेड देतात, ज्याद्वारे आपल्याला त्याचा रिझल्ट पण येत नाही आणि जास्तीत जास्त आपला खर्च होतो। तसं आपला खर्चही आपल्याला भेटत नाही। याच्यामुळे प्रत्येक शेतकरी आता लॉसमध्ये जातो। टोमॅटो प्लिटाची जर प्लॅनिंगने सर शेती केली त्याच्यात जास्त उत्पन्न आहेच, पण याचा खर्च देखील खूप कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न भेटू शकतं। मित्रांनो, व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे 30 ते 35 दिवसामध्ये कोणत्या अशा ग्रेडचा वापर करायचा आहे ज्याद्वारे जबरदस्त आपल्याला फुलांची संख्या, जबरदस्त फुटव्याची संख्या आपल्याला पुढे चालून दिसून येणार आहे आणि प्रत्येक फुटव्याला एक पंजा सेटिंग होणार आहे। जास्तीत जास्त फळ लागल्यानंतर आपोआपच आपलं उत्पन्न देखील वाढणार आहे। मित्रांनो, आता तुम्हाला एक सायकल सांगतो ज्याद्वारे तुमच्या देखील आपोआपच लक्षात येईल की कोणत्या ग्रेडने नेमकी फुलाला झाडाला कोणत्या अवस्थेत किंवा फुल अवस्थेत कोणत्या पद्धतीच्या ग्रेड दिल्या पाहिजे। मित्रांनो, झाड 3 स्टेजवर काम करतं। झाडातल्या मुळाद्वारे किंवा झाडांच्या पानाद्वारे ते श्वसन क्रिया करत असतं। तर याच्या संदर्भातला आपल्याला मूळ देखील चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, ज्याद्वारे झाडातलं जे खाली कॅल्शियम फॉस्फरस जे आहे ते झाड घेऊ शकेल। मित्रांनो, नायट्रोजन कायम झाडाच्या वाढीसाठी आपण यूज करतो, फॉस्फरस आपण झाडाच्या फळाच्या अवस्थेत किंवा फुलाच्या अवस्थेत देतो आणि पोटॅश आपण झाडातली जी फुगवण आहे, फळाची जी फुगवण होण्यासाठी याचा वापर करतो। याच्या संदर्भातला आपल्याला झाडाला जास्तीत जास्त फॉस्फरस द्यायचं आहे। आता फॉस्फरस आपल्याला कशा पद्धतीने भेटू शकेल? फॉस्फरस हे कायम जमिनीतून भेटू शकेल, जमिनीतून देखील चांगल्या प्रकारे भेटू। यामुळे मूळ आपल्याला चालणं जास्त गरजेचं आहे। याच्यामुळे पहिला आपला जो मागची चौथी ड्रिंचिंग आहे ती मूळ चालण्यावरती झालेली, जबरदस्त आपल्या मुळाची देखील वाढ झालेली आहे। तुम्ही झोक्झॉल लिक्विडचा वापर करू शकता किंवा ओमिकचा वापर करू शकता, मायक्रोक्झॉल 4Gचा वापर करू शकता, मायक्रोरायझाचा वापर करू शकता, ज्याद्वारे चांगल्या पद्धतीने मूळ चालन आणि मूळ वाढ झाल्यानंतर आपोआपच जमिनीतून फॉस्फरस आपल्याला जास्तीत जास्त झाडापर्यंत येऊ शकेल। आता कोणत्या अशा ग्रेड आहे ज्याचा आपल्याला वापर करून जबरदस्त फुलांची संख्या आपल्याला पुढे चालून दिसून येणार आहे, याच्या संदर्भातला तुम्हाला 13-40-13चा वापर करायचा आहे। 13-40-13 मध्ये नायट्रोजन 13%, 40% आपल्याला फॉस्फरस दिसून येतंय आणि 40% पोटॅश दिसून येतं। याच्या संदर्भातला 13-40-13 जबरदस्त आपल्याला फळांची फुटव्याची तसेच सोबत जी फुलांची संख्या आहे ती जास्तीत जास्त दिसून येणार आहे। फॉस्फरसयुक्त आता आपल्याला पदार्थ भरायचे। फॉस्फरस आपल्याला DAP मध्ये जास्त भेटतं, बोरॉनमध्ये आपल्याला बोरॉनचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे। जितका जादा आपण बोरॉनचा वापर करू तितकाच आपल्याला फुलामध्ये फरक दिसणार आहे। कॅल्शियमचा आपल्याला वापर करायचा आहे, कॅल्शियम नायट्रेटचा तुम्ही वापर करू शकता, कॅल्शियम नायट्रेट असो किंवा अशा अनेक ग्रेड आहे। खलीचा वापर करू शकता, शेंगदाणा खलीची जी असते ती तर जबरदस्त आपल्याला अनेक वेळा काय असे छोटे छोटे प्रयोग आपण जे घरी करू शकतो। गौरीचं पाणी आपण 10 दिवस गौरी भिजत टाकल्यानंतर त्याचं पाणी आपण सोडू शकतो, त्याने देखील आपल्याला 100% लोहाची झाडामध्ये कमतरता दिसून येणार नाही व चांगल्या पद्धतीची फुल सेटिंग आपल्याला दिसून येणार आहे। आता कीटकनाशक वापरते वेळी चांगल्या पद्धतीने कीटकनाशक वापर, नाही तर आपली जी फुलगळ आहे ती जास्त होऊ शकते। याच्या संदर्भातला पुढला व्हिडिओ आपला राहील की फुलगळ कशा पद्धतीने काळजी घ्यायची, फुलगळ न होऊ याच्यासाठी कोणत्या औषधांचा आपल्याला वापर करायचा आहे, कोणती औषध इथून पुढे आपल्या प्लॉटला चालणार नाही। हा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगा। मित्रांनो, प्लॉट कसा वाटतोय नक्कीच कमेंटमध्ये सांगा। काय आपण इथून मागचे ज्या प्रत्येक व्हिडिओ ते आपण चॅनलवर उपलब्ध आहे। भेटूया कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।